नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. आज आपण 10वी सायन्स 2 मधील एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या युनिटचा सेकंड पिरियड बघणार आहे. बरं, आता एक पाठ बघा. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल. पॅडी म्हणजे भात. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल इन द व्हेरियस स्टेट ऑफ द साऊथ इंडिया. साऊथ इंडियामधील वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये भात हे खूप मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय द ग्रासहॉपर. म्हणजे पॅडी फील्ड जे आहे, जे भाताचं जे शेत आहे त्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पॅडी फील्ड आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर. ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा. तर आता आधी आपण उल्लेख केला बघा, हा नाकतोडा इथे उल्लेख केलाय. तर हा जे पॅडी फील्ड आहे ते मोठ्या प्रमाणात जे अटॅक्ड बाय ग्रासहॉपर जो आहे तो त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. बाय ग्रासहॉपर. सिमिलरली आता आता बघा, पॅडी फील्ड आहे. पॅडी फील्डवर ग्रासहॉपर राहतात. ग्रासहॉपर जो आहे, ग्रासहॉपर सिमिलरली frogs are also present on a large number in the mud of paddy field. आता हे जे आहे पॅडी फील्ड आहे, ते पॅडी फील्ड जे आहे त्याच्यावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ग्रासहॉपर वाढतात आणि ग्रासहॉपर जे आहे ते खाण्यासाठी सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट ऑन अ लार्ज नंबर ऑन द मड ऑफ पॅडी फील्ड. मोठ्या प्रमाणात जे आहे ते का वाढणार आहे? फ्रॉग्स राहणार आहे. आता पुढे काय होतं बघा, टू फीड अपॉन ग्रासहॉपर. टू फीड अपॉन ग्रासहॉपर म्हणजे जे ग्रासहॉपर आहेत त्यांना खाण्यासाठी फ्रॉग. आणि पुढे काय आहे? टू फीड अपॉन द ग्रासहॉपर अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. म्हणजे फ्रॉग आहेत. त्या ठिकाणी डायग्राम मध्ये पण आधीच्या पिरियडला आपण बघितलं की जे फ्रॉग वगैरे आहेत त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर स्नेक पण राहतात. त्या ठिकाणी काय आहे बघा, टू फीड अपॉन द grasshopper and snakes are also present in there to feed upon their favorite food. आता पॅडी फील्ड आहे. पॅडी फील्ड त्याच्यासाठी ते त्याच्यावर ग्रास हॉपर वापरतात आणि ग्रास हॉपरला खाण्यासाठी फ्रॉग आणि फ्रॉगला खाण्यासाठी स्नेक. या पद्धतीने ही चेन आहे. आता इथं पुढे प्रश्न काय आहे? हाऊएव्हर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन. कोणाची संख्या वाढली नाही, कमी झाली. हाऊएव्हर फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन. समजा फ्रॉगची संख्या कमी झाली ऑल ऑफ अ सडन. फ्रॉगची संख्या जर अचानकपणे कमी झाली तर पुढे काय? और इफ द फ्रॉग पॉप्युलेशन ऑफ ऑफ सडन डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे कमी होणे. ऑल ऑफ अ सडन समजा फ्रॉगची संख्या अचानकपणे कमी झाली तर काय होईल? लेट्स थिंक. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप. म्हणजे पॅडी क्रॉप जे आहे, धान्य जे आहे त्याच्यावर कसा फरक पडेल? आता या ठिकाणी बघा, आपण चेन बघू. समजा जर का हे कमी झाले, क्रॉप कमी झाले, क्रॉप कमी झाले तर फ्रॉग ज्यांच्यावर जगतात म्हणजे ग्रास हॉपर, तर ग्रास हॉपरची संख्या वाढेल. ग्रास हॉपरची संख्या वाढली तर जे भाताचं जे पीक आहे ते त्यांच्याकडून पूर्णपणे खाल्लं जाईल किंवा मग त्याच्यावर खूप प्रमाणात हे ग्रास हॉपरची संख्या वाढल्यामुळे ते पीक पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला येणार नाही, तर खूपच थोड्या प्रमाणात येईल. या पद्धतीने म्हणजे आपल्याला जे काय अन्न मिळणार आहे, ज्या उद्देशासाठी आपण धान्य लावलेलं आहे ते आपल्याकडनं साध्य होणार नाही किंवा ते आपल्याला खूप कमी प्रमाणात मिळेल. नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. आता या ठिकाणी काय होईल? जे नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन. बघा, जे फ्रॉग आहेत त्यांना खाऊन जगणारे जे स्नेक आहेत त्यांची संख्या कमी होईल. ते टर्शरी कन्झ्युमर राहतात तर त्यांची संख्या कमी होईल. आणि विच विल इन्क्रीज. जे ग्रास हॉपर आहेत त्यांना खाणारे जे फ्रॉग आहेत, ग्रास हॉपर जे आहेत त्यांना खाणारे जे फ्रॉग आहेत ते फ्रॉगची संख्या कमी झाल्यामुळं ग्रास हॉपर
त्याची संख्या खूप प्रमाणात वाढेल. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑफ द इकोसिस्टीम. व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम जे आहे त्याच्यावर ऍडव्हर्स इफेक्ट पडेल, कारण की ते बॅलन्स राहणार नाही. आपल्याला जे काय अन्न मिळणार आहे ते आपल्याला अन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही, तर हा इफेक्ट त्याच्यावर होईल. यानंतर पुढं काय आहे, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम याच्यामधलं आपल्याला रिलेशन पाहिजे. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. आता या ठिकाणी बघा, एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. एन्व्हायरमेंट जो आहे तो खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, ब्रॉड कॉन्सेप्ट. याच्यामध्ये काय आहे, फिजिकल, chemical and biological factors affecting the living organism is possible away is collectively called environment. बघा याच्यामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे, फिजिकल पण आहे, केमिकल पण आहे, बायोलॉजिकल पण आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे हे जे आहे एन्व्हायरमेंट खूप मोठा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर पण येणार, केमिकल फॅक्टर पण येणार, बायोलॉजिकल फॅक्टर पण येणार, आणि त्याच्यामुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे इज कलेक्टिव्हली कॉल्ड एन्व्हायरमेंट. त्याला एन्व्हायरमेंट म्हणता येईल. इन शॉर्ट, थोडक्यात का सांगता येईल, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. एन्व्हायरमेंट काय, कंडिशन इन द सराउंडिंग, सराउंडिंगची कंडिशन. It include many biotic, abiotic, natural and artificial factors. त्याच्यामध्ये वेगळे फॅक्टर्स आहेत. कोणते, बायोटिक म्हणजे काय, सजीव. त्यानंतर अबायोटिक म्हणजे काय, निर्जीव. आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. नॅचरल पण, आणि परत काय आहे, आर्टिफिशियल. म्हणजे बायोटिक, अबायोटिक, नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत. देर आर टू मेन टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मेनली आता आपण दोन प्रकारचे कन्सिडर करतो. देर आर टू मेन टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट, एक आहे नॅचरल. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. दुसरा जो आहे तो कोणता आहे, आर्टिफिशियल. वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट अँड अदर इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. असे दोन प्रकारचे एन्व्हायरमेंट आहेत. पुढे आहे नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये काय बघा, एअर, ऍटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एटसेट्रा. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गात जे राहतात त्याच्यामध्ये काय, एअर नॅचरल आहे, त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअर वातावरण आहे, बरोबर. त्यानंतर वॉटर, पाणी पण आपल्याला नॅचरली मिळतं. त्याच्यानंतर लँड आहे, त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव आहेत ते सगळे हे कशामध्ये येणार, नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये. आता पुढे काय बघा, कंटिन्युअस इंटरॅक्शन्स अवर ऑकर बिटवीन, म्हणजे इंटरॅक्शन्स आहेत कोणामध्ये, ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक. जे सजीव आहेत आणि जे निर्जीव आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन आहे. कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. therein interactions are व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरॅक्शन्स तर फार महत्वाचंच आहे. या ठिकाणी बघा, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे त्याचा पण इफेक्ट करतो. कशावर, नॅचरल एन्व्हायरमेंट वर जो आहे इफेक्ट करतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर. एन्व्हायरमेंट मध्ये दोन बेसिक फॅक्टर आहेत. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स. पहिला आहे बायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे अबायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर, सजीव आणि निर्जीव. नंतर the science that deals with the study of interactions between biotic and abiotic factor of environment, it is called as ecology. बघा, the science that deals with, सायन्स डील होणार आहे त्याच्यामध्ये महत्व येणार आहे, स्टडी करणार आहे. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन, इंटरॅक्शन होणार आहे, इंटरॅक्शन बिटवीन कुणामधलं इंटरॅक्शन आहे, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. त्याला इकॉलॉजी म्हणता येईल. त्यानंतर बेसिक फंक्शनल युनिट
used to study the ecology, it is called ecosystem. जो बेसिक फंक्शनल युनिट आहे जो स्टडी करण्यासाठी लागतो आपल्याला त्याला आपल्याला इकॉलॉजी इकोसिस्टम म्हणतात. इकोसिस्टम बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी, इट इज कॉल्ड इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम. एन्व्हायरमेंट मध्ये भरपूर इकोसिस्टम आहेत. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम. त्यानंतर बघा भरपूर प्रकारचे इकोसिस्टम आहेत. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टम. जो लहानसा डबकं राहतो पाण्याचा ज्याच्यामध्ये पाणी राहतं पण पाणी राहतं त्यासोबत दुसरे पण राहतात. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टम वेअर ॲज अर्थ इज अ लार्ज इकोसिस्टम. जे लहानसं जरी पॉन्ड जरी असेल तर ती पण एक ना लहानशी इकोसिस्टम आहे. तसंच या ठिकाणी जे आहे अर्थ जी आहे ती एक मोठ्या प्रकारची इकोसिस्टम आहे या पद्धतीने. आता या ठिकाणी बघा सांगितलं मी तुम्हाला पॉन्ड जे आहे पॉन्ड स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टम वेअर ॲज द अर्थ इज ए लार्ज इकोसिस्टम. इन ब्रीफ थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल. इन ब्रीफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. काय इथं इन ब्रीफ थोडक्यात काय सांगतात आपल्याला बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक म्हणजे सजीव आणि अबायोटिक म्हणजे निर्जीव. इन ब्रीफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग द डेफिनिट जिओग्राफिकल एरिया. ठराविक एरिया जे आहे ते ऑक्युपाय करतील. समजा आपण या ठिकाणी विचार करू पॉन्ड आहे तर ती जी एरिया आहे तो पॉन्ड पुरताच मर्यादित आहे. पॉन्डच्या बाहेर त्याचं काही अस्तित्व नाही. अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली त्याचे इंटरॅक्शन त्याच्यामध्ये देवाणघेवाण. आता आपण पॅडी फील्डचं उदाहरण घेतलं तर पॅडी फील्ड आहे तर त्याच्यामध्ये पॅडी आहे, त्याच्यानंतर ग्रास हॉपर आहे, त्याच्यानंतर फ्रॉग आहे, त्याच्यानंतर स्नेक आहे. तर तेवढ्या पुरतं मर्यादित आहे जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन्स कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टम. त्याला इकोसिस्टम म्हणता येईल तुम्हाला. Environmental balance is maintained through the continuous operation of the various natural cycle like water cycle, carbon cycle, gaseous cycle. Gaseous cycle मध्ये उल्लेख केलेला आहे नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एटसेट्रा. बघा एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन. एन्व्हायरमेंटल बॅलन्स आपण मेंटेन करायचं थ्रू द व्हेरियस ऑपरेशन्स. वेगळे वेगळे फंक्शन्स आहेत व्हेरियस ऑपरेशन व्हेरियस नॅचरल सायकल. वेगळ्या वेगळ्या नॅचरल सायकल आहेत. त्याच्यात पहिला उल्लेख कोणाचा केला आहे वॉटर सायकल. बरोबर. आता वॉटर सायकलचं एक उदाहरण बघू आपण. बघा पावसाचं पाणी आलं, पावसाचं पाणी आल्यानंतर ते जमिनीवर पडेल, त्याच्यानंतर ते वाहत नदीला जाईल, समुद्रामध्ये जाईल, महासागरामध्ये जाईल, मग त्याचं इव्हॅपोरेशन होऊन परत त्याचे क्लाउड ढग तयार होतील आणि परत पाऊस पडेल. तर या पद्धतीने वॉटर सायकल आहे. यानंतर तसंच कार्बन सायकल, गॅसियस सायकल. आता गॅसियस सायकल मध्ये वेगळ्या वेगळ्या गॅसेसचा उल्लेख केलेला आहे. नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल. बरोबर. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू द व्हेरियस. बघा एन्व्हायरमेंटल बॅलन्स जे आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू द व्हेरियस फूड चेन इन द इकोसिस्टम. इकोसिस्टम मध्ये वेगळ्या वेगळ्या फूड चेन आहेत त्याच्याद्वारे एन्व्हायरमेंटल बॅलन्स जो आहे तो मेंटेन होईल. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन जो पार्ट आहे तर हा जो पार्ट आहे आपण तो उद्याच्या पिरियडला बघू. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन.